सध्या मला खूप क्लायंट्सचे कॉल्स येत आहेत. सर, बँक्समध्ये कॅश अवेलेबल का नाही? सध्या मार्केटमध्ये कॅश शॉर्टेज का आहे? समजून घेऊयात. सध्या इंडियन इकॉनॉमी खूप प्रेशरमधून जात आहे. इंडियन रुपीज हे डॉलरच्या तुलनेत खूप वीक होत चाललेलं आहे. यामागील कारण आहे, सध्या मार्केटमध्ये डॉलरची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यासाठी आरबीआयने 28 फेब्रुवारी टू टिल डेट जवळपास $38 बिलियन हे त्यांच्या रिझर्व्ह मधून बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यांना सेल केले आणि त्या मोबदल्यात यांनी आरबीआयला इंडियन रुपीज मध्ये पेमेंट केलं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इंडियन रुपीज हे मार्केटमधून आरबीआय कडे गेलं. हेच कारण आहे की सध्या मार्केटमध्ये कॅश शॉर्टेज जाणवत आहे. आता हे फिक्स करण्यासाठी आरबीआय 26 मे रोजी $5 बिलियन स्वाईप अप ऑप्शन घेऊन येत आहे. या ऑप्शन मध्ये बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्यांच्या जवळील डॉलर्स आरबीआयला देतील आणि आरबीआय त्या मोबदल्यात बँक्सना इंडियन रुपीज देईल. त्यामुळे इंडियन रुपीज परत मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.